5 छेदामध्ये 2.75 भागीला 0.5 छेदामध्ये 0.025 बरोबर किती? तर या ठिकाणी आपल्याला हा भागाकार सोडवण्यासाठी सुरुवातीला छेदामधील दशांश चिन्ह उजवीकडे 2 अंक सरकवावे लागेल आणि त्यासाठी अंश आणि छेदाला 100ने गुणावे लागेल आणि म्हणूनच 5 गुणिला 100 आणि छेदामध्ये 2.75 गुणिला 100 करावे लागेल. आता अपूर्णांकाच्या नियमानुसार प्रत्यक्षात भागाकार न करता त्याच्या जागेवर गुणिला चिन्ह करूया आणि पुढील अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणूया. म्हणजेच या ठिकाणी 0.025 आणि छेदामध्ये 0.5 येतील. त्यानंतर हा दशांश चिन्ह घालवण्यासाठी सुद्धा याला आपण 10ने गुणूया आणि अंशाला सुद्धा 10ने गुणूया. मग गुणाकार केल्यानंतर अंशामध्ये येतील 500 आणि छेदामध्ये येतील 275 गुणिला नंतर 10ने गुणल्यानंतर हा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकतो, म्हणजेच अंशात उत्तर येईल 0.25 आणि छेदामध्ये येतील 5. त्यानंतर या ठिकाणी 0 आहे आणि या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 5ने भाग जाणार म्हणून 5 1 5 आणि हे 2 शून्य ठेवले. त्यानंतर 5 5 25 उरले 2 आणि 5 5 25. त्यानंतर परत 0 आणि 5 आलेला आहे, म्हणजे 5ने भाग जाणार आहे. 5 दुनी 10 आणि 5 0 0. 5 1 5 5 1 5. म्हणजेच अंशामध्ये उरलेले आहेत 20 छेदात 11 गुणिला 0.25 छेदात 5. आता 5ने आपण 20 ला भाग देऊ शकतो, म्हणून 5 1 5 5 चूक 20. आता अंशात उरलेले आहेत 4 गुणिला 0.25 आणि छेदामध्ये 11. त्यानंतर हा गुणाकार जर आपण केला तर 25 चूक 100 आणि दशांश चिन्हानंतर 2 अंक आहे म्हणून 2 अंक उजवीकडून सोडून आपण दशांश चिन्ह देऊया आणि छेदामध्ये येतील 11. म्हणजेच आपलं फायनल उत्तर आलेलं आहे 1/11.